नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला चालू घडामोडीचा अभ्यास करण्यासाठी आपल्या चॅनलवरती आपण रोज काय करतो माहिती आहे का, की 10 प्रश्नांचं जे काय विश्लेषण आहे हे विश्लेषण चांगल्या पद्धतीने ते प्रश्न तुम्हाला समजून दिले जातात आणि ते 10चे 10 प्रश्न हे डे टू डे लाईफमधले असतात किंवा दररोजच्या दैनंदिन जीवनामधले आपण म्हणूयात. आणि हे प्रश्न तुमच्या परीक्षेसाठी 100% महत्त्वपूर्ण ठरतात आणि म्हणून आपले जे काही लेक्चर आहेत हे लेक्चर रोज करत जा आणि लेक्चरची लिंक किंवा मग लेक्चरचं जे काय अपडेट आहे हे अपडेट तुमच्यापर्यंत येण्यासाठी, नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे आणि त्याचबरोबर बेल आयकनला क्लिक करा, कारण हे लेक्चर्स तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरतील. आणि त्यामुळे आपण हा पहिला जो काय प्रश्न आहे हा वेळ न घालवता आपल्याला या प्रश्नाचा विचार करावा लागणार आहे. काय म्हटलंय बघा, की ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025ला प्रकाशित झाला आणि या इंडेक्सनुसार काय झालं मित्रांनो, संशोधन व विकास खर्चाच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक लागतो किंवा कितवं स्थान आहे, अशा प्रकारचा डेफिनेटली तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. कारण हा प्रश्न किंवा ही माहिती परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते आणि या ठिकाणी भारताचं जर तुम्ही स्थान पाहिलं तर ते जे स्थान आहे ते कितवं आहे, 39वं स्थान आपल्याला या ठिकाणी काय होतं बघायला मिळतं. म्हणून लक्षात राहू द्या. ओके, आपण थोडंसं पुढे जाऊयात, नंतरचा प्रश्न क्लिअर करूयात. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2025ला प्रकाशित करण्यात आला. 2025चा इंडेक्स आहे, लक्षात राहू द्या, पण तो 2026ला प्रकाशित करण्यात आलेला आहे. मग या 2025च्या इंडेक्सनुसार जगात संशोधन आणि विकास खर्चावर किंवा खर्चामध्ये सर्वाधिक खर्च करणारा देश कोणता ठरला आहे किंवा या यादीमध्ये पहिल्या क्रमांकाचा देश कोणता आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, चायना किंवा चीन हा देश आपल्याला बघायला मिळतो. आणि अलीकडे कसं झालेलं आहे की चायनाची जी काय अर्थव्यवस्था आहे ही अर्थव्यवस्था प्रचंड वेगाने विकसित होत आहे. ही अर्थव्यवस्था अमेरिकेला मागे टाकलेली अर्थव्यवस्था ठरली आहे. अमेरिकेला हा देश प्रोडक्शनाच्या बाबतीमध्ये, उत्पादनाच्या बाबतीमध्ये कदापि ऐकू शकत नाही मित्रांनो, हे देखील आपल्याला मान्य करावं लागेल. इंडिया AI इम्पॅक्ट एक्सपो 2026चं आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, नवी दिल्ली या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे, आयोजन करण्यात आलेलं आहे. AI मध्ये आपल्याला काय करायचे आहे, क्रांती घडवायची आहे. AI चा वापर आपण संशोधनामध्ये, शिक्षणामध्ये, संरक्षणामध्ये, उद्योगामध्ये, ओके, अशा पद्धतीने बहुआयामी AIचा जो काय वापर आहे त्याच्यासाठी दिलं जाणारं जे काय प्रशिक्षण आहे, या प्रशिक्षणाच्या बाबतीमध्ये चर्चा करण्यासाठी अशा प्रकारच्या परिषदा येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आयोजित केल्या जाणार आणि या परिषदा परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरतात. कारण आजच्या काळामध्ये या AIच्या युगामध्ये आपल्याला त्याच्या रिलेटेड जो काय डेटा असणार आहे हा आपल्यासाठी गरजेचा ठरणार आहे, म्हणून ते लक्षात ठेवावं लागेल. बघा, देशव्यापी पल्स क्रांती आपण म्हटलंय किंवा पल्स रिव्होल्यूशन असं म्हटलं जातं. आणि पल्स म्हणजे काय, ज्याला आपण कडधान्य म्हणतो, तर ज्याला कडधान्य स्वयंपूर्णता अभियान असं देखील आपण म्हणू शकतो. हा उपक्रम या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे आपण स्वयंपूर्ण असलं पाहिजे. कशामध्ये स्वयंपूर्ण असलं पाहिजे, तर कडधान्यामध्ये स्वयंपूर्ण असलं पाहिजे असं या ठिकाणी म्हटलं जातं. तर त्याची सुरुवात नेमकी कोणत्या राज्यातून करण्यात आलेली आहे किंवा सर्वात प्रथम सुरुवात ही कुठल्या राज्यातून झालेली बघायला मिळणार आहे, त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, मध्य प्रदेशमधून सुरुवात झालेली आहे. म्हणून हा देखील प्रश्न तुम्हाला एकदा इथे क्लिअर करून घ्यायचा आहे. मी थोडंसं पुढे जातो. नंतरचा मुद्दा बघा, भारतातील पहिले समर्पित काच संग्रहालय हे किती महत्त्वाचं आहे बघा. कोणतं संग्रहालय म्हणालोय, काच संग्रहालय कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. तर हे जे संग्रहालय, काच संग्रहालय, हे संग्रहालय आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये बघायला मिळणार आहे. कुठे बघायला मिळणार आहे, उत्तर प्रदेशमध्ये बघायला मिळणार आहे. पुढचा प्रश्न बघा, फेब्रुवारी 2026 मध्ये समोर आलेल्या संशोधनानुसार प्रसिद्ध व्हॅली ऑफ द किंग्स येथील शाही थडग्यांमध्ये सुमारे 2 वर्ष जुने तमिळ
ब्राह्मी शिलालेख जे आहे ते शिलालेख कोणत्या देशामध्ये सापडलेले आहेत आणि ते जे शिलालेख आहेत ते प्रामुख्याने कुठल्या देशात सापडले, इजिप्त या देशामध्ये सापडले. आणि तसं पाहिलं तर इजिप्त आणि भारत यांचे व्यापारी संबंध हे फार प्राचीन आहेत, कारण इजिप्तमध्ये एक पाम्पाई नावाचं शहर होतं आणि त्या शहरामध्ये त्या शहराचं उत्खनन करण्यात आलं होतं, कारण चक्रीवादळामुळे खडी दगडं वगैरे उडून ते शहर पूर्णपणे कोलॅप्स झालं होतं किंवा खाली दबलं होतं असं आपण म्हणूयात. आणि मग त्यामुळे काय झालं मित्रांनो माहिती आहे का, की त्या शहराचं उत्खनन करण्यात आलं आणि त्या शहरामध्ये प्रामुख्याने भारताची एक बाहुली सापडण्यात आली. बघा, लाकडी बाहुली होती ती आणि ती भारताच्या बनावटीची होती. आणि त्यावरून आपल्याला असं लक्षात आलं होतं की प्रामुख्याने इथे भारत आणि इजिप्त यांचे व्यापारी संबंध हे प्राचीन काळापासून असलेले बघायला मिळतात. पुढे जाऊयात आपण. डिजिटल रुपया ही जी करन्सी आहे, ही करन्सी सेंट्रल बँक डिजिटल करन्सी कोणत्या बँकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं त्याचं उत्तर ठरणार आहे, म्हणून लक्षात राहू द्या. आणि गुजरातपासून ती सुरुवात आहे म्हणून हे देखील लक्षात राहू द्या. नवी दिल्ली या ठिकाणी झालेल्या आशियाई रायफल्स अजिंक्य स्पर्धा 2026 नाहीतर आशियाई पिस्तूल अजिंक्य स्पर्धा 2026 काय पण म्हणू शकता. आणि या स्पर्धेमध्ये 2026 मध्ये इंडियाने एकूण किती पदके जिंकली किंवा किती पदके मिळवलेली आहेत, तर प्रामुख्याने 94 पदके मिळवणारा हा देश ठरलेला आहे. आणि ही खूप मोठी कामगिरी आपल्याला या ठिकाणी आपल्या खेळाडूंनी केलेली बघायला मिळते. आणि त्यानंतर कोणत्या अहवालानुसार G20 देशामध्ये इंडिया ही सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था ठरलेली आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि याचं करेक्ट उत्तर काय असलं पाहिजे मित्रांनो, तर याचं करेक्ट उत्तर बघा, वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक रिपोर्ट 2026. आणि हा जो रिपोर्ट आहे हा रिपोर्ट कुणामार्फत प्रसिद्ध होतो, तर इंटरनॅशनल मॉनिटरी फंड या इंटरनॅशनल संस्थेच्या माध्यमातून काय होतं, तर हा जो अहवाल आहे हा अहवाल प्रसिद्ध करण्यात येतो, हे देखील लक्षात राहू द्या. आणि या अहवालामध्ये आर्थिक घडामोडी ज्या आहेत, आर्थिक जी काय सिच्युएशन आहे इकॉनॉमिकली, ही या ठिकाणी प्रेझेंट करण्याचा जो काय प्रयत्न आहे हा इथे केला जातो. आणि एक शेवटचा प्रश्न घ्या बघा, 4थे विश्व मराठी संमेलन 2026चे आयोजन खालीलपैकी कुठल्या ठिकाणी करण्यात आलं किंवा कोणत्या शहरामध्ये करण्यात आलं, कुठे करण्यात आलं, अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे जे काय स्वरूप आहे प्रश्नाचं असं विचारलं जाऊ शकेल. आणि याचं करेक्ट उत्तर मित्रांनो काय आहे, नाशिक आहे. आणि महाराष्ट्रामध्ये नाशिक असल्यामुळे हा प्रश्न डेफिनेटली आस्क इन युअर एक्झामिनेशन. प्लीज रिमेंबर दिस क्वेश्चन फेरी IMP दिस मटेरियल इन दिस क्वेश्चन. ओके, तर इथपर्यंत निश्चितच तुमच्या लक्षात आलंच असेल. आपण या ठिकाणी थांबायला हरकत नाही मित्रांनो. आपण पुनश्च नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटणार आहोत. तत्पूर्वी आपले लेक्चर बघायला कोणी विसरू नका. प्रत्येकाने चांगल्या पद्धतीने कव्हर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.